फेस्टिवल हांगा आमच्या आयनॉक्सान पेंजीम will be inaugurating it soon. We have in our midst our festival director, Sanjay Shetty. I really would like to thank him for having this in Goa, in our Inox. And the thing is, अख्ख्या भारत देशातली बऱ्यातली बरी मराठी पिक्चरां हांगा स्क्रीन केल्ली जातली. आय रिक्वेस्ट ऑल आर गोवन सगळ्या गोंयकारांक आमच्या बुर्रा एपार वसात रजिस्टर करात आणि कम अँड एन्जॉय द बेस्ट ऑफ मराठी फिल्म्स विच विल बी स्क्रीन हियर. आय रियली वॉन्ट टू थँक संजय शेटे and Honorable CM who will be here soon to inaugurate it, and to all the film fraternity of Goa, please come and give a boost to our enjoy the best of Marathi movies here. And I also want to thank Madam for such a support and cooperation from ESG, because of she has made it possible to take this to theatre of mechanics. Full support. श्रीमती डिलायला लोबो, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, कृतज्ञता पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर मोहन आगाशे, सर्व प्रायोजक, टेलिकास्ट पार्टनर्स, हॉस्पिटॅलिटी पार्टनर्स अशा सर्वांचे, आयोजक विन्सन वर्ल्ड यांच्या वतीने मी हा महोत्सव यावर्षी श्रावणधारांची रिमझिम अनुभवत साजरा होणार आहे. आणि त्यातही आज श्रावणी पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेला हा उद्घाटनाचा सुंदर सोहळा सुरू होत आहे. 20 चित्रपट आणि 2 लघुपट अशी 'घेऊन संजय शेटे आणि त्यांचे समविचारी मित्रमंडळ यांच्या मनात आले की आपणच मराठी चित्रपट महोत्सव. याही वर्षी महोत्सवाच्या आयोजनासाठी मी आहेच असं सांगणारे परेश भाई इथेच उपस्थित आहेत असा आम्हा सर्वांचा विश्वास आहे. त्यांना श्रद्धांजली खरी पावती आहे. 2008 साली रोवलेल्या या बीजाचा आज एक वटवृक्ष होताना आपल्याला दिसतोय. पण ही मुहूर्तमेढ रोवताना विन्सन वर्ल्ड व्हावे यासाठी सक्रिय योगदान देत 2008 या वर्षापासून नाटक, जाहिरात, मालिका, कॉमेडी शो, चित्रपट अशी मुसाफिरी करणारा हास्य जत्रा प्रेम रोहित माने चंद्रमुख यांना घेऊन मंचावरती यावं. आसामी अशिमी चित्रपटाचे निर्माते सचिन नाहर यांनी या मंचावर आजवरच्या 14 चित्रपट महोत्सवामधल्या अनेक महोत्सवांमध्ये ज्यांचा एकतरी चित्रपट असतोच असे दिग्दर्शक, अभिनेत्री, कथक नृत्यांगना आणि NSD ची स्नातक असलेली शीतल समर्थ. आणि आता या 14व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन आपण आपल्या परंपरेनुसार समयी प्रज्वलित करून करणार आहोत. माननीय मुख्यमंत्री, सर्व मान्यवर,
आगे आगे यानंतरचा पुरस्कार आहे आर्मी मीडिया हाऊस साठी सध्याच्या काळात डिजिटल तर 19D प्रॉपर्टी मेकर्सचे सुरेश सागर यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यावं आणि माननीय त्यांना कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यापूर्वी आपण त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी एक सुंदर एव्ही 2.5 मिनिटाची पाहणार आहोत आणि त्यासाठी सर्वांना माझी विनंती नदीच्या सीमा देशांवर चाललेले मानसशास्त्र शिकताना रंगभूमी हृदयात उतरली. एकाच वेळी वैद्यकीय क्षेत्र आणि कला दोन्हीचा अभ्यास त्यांनी तितक्याच समर्पणाने केला. मराठी चित्रपट सृष्टीत सामना, जैत्रे जैत, सिंहासन, कासव यासारख्या चित्रपटांतून समाजाचा आरसा त्यांनी जसाच्या तसा दाखवला. आमच्या वेळी बरं होता. निबंध जगण्याची एवढीच नव्हती. कर्तव्य खेचत असायचं. सर्वांना धन्यवाद. आपण रंगभूमी, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिराती, वेब सिरीज, पॉडकास्ट ते रील्स अशा वेगाने बदलत गेलेल्या सर्वच माध्यमांमधून सातत्याने रसिकांसमोर आपली कला अत्यंत ताकदीने सादर करीत आला आहे. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भूमिकांमध्ये काळाच्या 2 पावले पुढेच चालताना आपण आजच्या जनरेशन अल्फा म्हणवल्या जाणाऱ्या उगवत्या पिढीशीही आपले नाते डिजिटल माध्यमातून कायम राखले आहे. मराठी रंगभूमीवरील एक बालकलाकार म्हणून कला क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर विविध भाषांमधले असंख्य चित्रपट आपल्या अभिनयाने गाजवताना आपण पुण्याच्या भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थेचे महासंचालक पदही भूषवले. पुण्यामध्ये ग्रिप्स थिएटर चळवळ सुरू करून युवा पिढीला मनोरंजनाच्या पलीकडची विचार मंथनाची आणि आत्मशोधाची खिडकी उघडून दिली. कला क्षेत्रात मुसाफिरी करताना एक मानस पुरस्कार प्रदान करण्यात येईल. एक सुंदर पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, मानपत्र आणि 14व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे सुंदर स्मृतिचिन्ह माननीय मुख्यमंत्री त्यांना प्रदान करतील. देणारी त्यांच्या जीवनातील, त्यांच्या कला क्षेत्रातील माइलस्टोन्स दाखवणारी एव्ही आपण आताच पाहिली.
त्यांना आपण कृतज्ञता पुरस्कार प्रदान करत असताना मानपत्रही प्रदान करणार आहोत. त्या मानपत्राचं वाचन मी आता करते. माननीय डॉक्टर मोहन आगाशे, रंगभूमी आणि मराठी चित्रपट महोत्सव महाराष्ट्रात पण होत नाही, पण गोव्यात होतो. आणि गोवा हे कायमच एक डेस्टिनेशन अनेक लोकांना अनेक गोष्टींसाठी वाटलेलं आहे. पण मला कलेचे उपासक गोव्यामध्ये जसे भेटलेले आहे तशी क्वचितच अन्य ठिकाणी भेटलेले आहे. आज जो आपण माझा सन्मान केलाय हा माझा नसून मराठी चित्रपटासाठी अनेक शतकाने दशकाने ज्या लोकांनी काम केलेलं आहे आणि आज पाहिलेले तरुण सगळे जे पाहिलेले आहेत तुम्ही, यांच्याकरता त्यांच्यातर्फे म्हणून मी हा स्वीकारतो आहे. आणि यात माझं काही स्वतःच म्हणून कौशल्य असेल नाही, त्यांनी मला हे दिलं म्हणून मला हे करता आलं. मी आपला ऋणी आहे. गोव्याच्या भूमीवर अशाच गोष्टी सतत घडत राहाव्यात आणि मराठी सिनेमा अमर हो अशी इच्छा व्यक्त करून मी माझी 2 शब्द संपवतो. त्यासाठी आम्ही मनापासून आमची कृतज्ञता व्यक्त करतो. जोरदार टाळ्यांनी टीम निरवधीचं स्वागत करूया. मुख्यमंत्र्यांना डॉक्टर प्रमोद सावंत यांना मी इथे आमंत्रित करणार आहे. या महोत्सवाला शुभेच्छा देणारं त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत. माननीय डॉक्टर प्रमोद सावंत. व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेले रसिक प्रेक्षक, मी आपण सिनेमा बघायचंच आहे त्यामुळे सिनेमाबद्दल मी फार काही सांगत नाही, पण तुम्ही बघा, तुमच्या प्रतिक्रिया करावा. आवडलं तरी आणि नाही आवडलं तरी. तर संजय शेट्टी हा दरवर्षी हा म्हणजे मी एवढ्या मोठ्या प्रमाणात हे करणं किती कठीण आहे मला माहिती आहे. मी 6 वर्ष निमित्त नावाचा आवड केलाय, पण सातत्याने करणं आणि तो खूप छान पद्धतीने करणं, त्यासाठी संजय शेट्टीचे खरंच खूप आणि मी पण गोव्याचंच आहे. मांद्रेम आमचं, आमची कुळदेवता मांद्रेमची आहे, त्यामुळे गोव्याला येणं हे कधी एक जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा मी गोव्याला येणं टाळत नाही. माझं एक कलंगूटला रेस्टॉरंट आहे, त्याची पब्लिसिटी करत नाही म्हणून नाव सांगत नाही. पण गोव्याला आलं की घरी आल्यासारखंच वाटतं, त्यामुळे आणि तुम्हा सगळ्या लोकांना भेटता येतं आणि बघा सिनेमा, आवडेल तुम्हाला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोवा. आणि आता निरवधी असं एक वेगळंच नाव घेऊन आलेला हा चित्रपट आणि त्याचे दिग्दर्शक महेश, बाकीचे प्रायोजक डॅफोडिल्स, अनंत आश्रम, अंगण, गुर्रा आणि विन्सन ट्रॅव्हल्स या सर्वांच्या मदतीने हा चित्रपट महोत्सव आयोजित झाला. त्या सर्वांचे आणि पुन्हा एकदा सर्व चित्रपट रसिकांचे मी मनापासून आभार मानते. आणि हा उद्घाटन सोहळा इथे संपन्न होत असतानाच काही सूचना प्रेक्षकांसाठी. आपण गेले 2 तास, 2हून अधिक तास इथे बसून आहात, त्यामुळे एक 5 ते 7 मिनिट
श्रीमती दिलायला लोगो यांनाही स्मृतिचिन्ह प्रदान करावं. पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनाही 14व्या चित्रपट महोत्सवाची ही आठवण म्हणून सुंदर स्मृतिचिन्ह प्रदान करावं. आणि आजच्या या उद्घाटन सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री ESGच्या अध्यक्षा आणि त्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावरती आहेत आमच्या एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा चे चेअरमन आणि MLA दिलायला लोगो, आमचे पणजीचे महापौर श्री रोहित मोन्सेरात, या पूर्ण महोत्सवाचे आयोजक आणि माझे मित्र श्री संजय शेट्टी, आजचा या ठिकाणी वर्ल्ड प्रीमियर या ठिकाणी ठेवलेले महेश मांजरेकर, बाकी व्यासपीठावरती असलेले अन्य सगळे मान्यवर, उपस्थितामध्ये बसलेले सगळे मराठी फिल्म इंडस्ट्रीजमध्ये सगळे कलाकार या ठिकाणी आलेले आहेत, तेवढे त्या सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करतो. गोव्यातल्या ह्या अशा भूमीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन. खरं म्हणजे गोव्यामध्ये एक नाही म्हणजे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इफी हा होतोयच, आणि संजय शेट्टी विल्सन ग्राफिक हा स्वतःचा मराठी महोत्सव, म्हणजे स्वतः डायरेक्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाही आहे, तो कुठल्याही फिल्मचा प्रोड्युसर अजून नाही आहे, त्याची इच्छा आहे तशी फिल्म प्रोड्युसर व्हायची, तरी तो स्वतः हा महोत्सव आयोजन करतो. येत्या 14 ऑगस्ट पासून 17 ऑगस्ट पर्यंत आम्ही आमचा गोवन फिल्म फेस्टिवल करतोय, ज्यामध्येही म्हणजे मराठी आणि कोकणी ही दोन्हीही फिल्म म्हणजे 14 ते 17 मी मुद्दामून सांगतोय, कारण मॅडम दिलायला लोगोने मला सांगितलंय तुम्हाला परत एकदा सगळ्यांना निमंत्रण द्या, आणि 14 आणि 17 तारखेला म्हणजे 14ला उद्घाटनाला आपण सगळेजण परत या ठिकाणी यावे असंही मी आपल्या सर्वांना विनंती करतो. हा महोत्सव होतोय गोव्यासारख्या छोट्या राज्यामध्ये, म्हणजे असे 3 फिल्म महोत्सव आम्ही आयोजन करतोय, घडवून आणतोय, आणि हे पाहण्यासाठी म्हणजे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पाहण्यासाठी तरी ग्लोबली फिल्म इंडस्ट्री रिलेटेड लोक या ठिकाणी येतात. मराठी महोत्सवासाठी खास करून म्हणजे मराठी कलाकार असेल, प्रोड्युसर असेल, ऑर्गनायझर असेल, ज्येष्ठ कलाकार असेल, हे सगळेजण या ठिकाणी येतात, आणि गोवन फिल्म फेस्टिवलसाठी तशीच खूप मोठी गर्दी या ठिकाणी होते. मी खरोखरच म्हणजे संजय शेट्टी आणि त्याच्या ऑर्गनायझिंग टीमचं खूप खूप अभिनंदन करतो की आताच महेशजीने पण सांगितलं की असा फिल्म फेस्टिवल महाराष्ट्रामध्ये पण होत नाही, आणि जो गोव्यामध्ये आणि इंडिपेंडेंटली करतात त्यासाठी टाळ्या वाजवून त्याचं खूप मोठं कारण आपण सगळ्या जणांनी करावं अशी मी आपल्या सगळ्या जणांना विनंती करतो. आणि मी जास्त वेळ बोलणार नाहीये. सर्वात अगोदर आजच्या राखी पौर्णिमा, नारळी पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या ह्या दिवशी हा महोत्सव मला यायला थोडासा उशीर झाला, बऱ्याच जणांनी म्हणजे त्यासाठी आला पाहून तर स्थळ सुचली. माझ्या हाताच्या राख्या बघून आपल्या लक्षात आलं असेल की खूप बहिणी आज घरी राख्या बांधायला घरी आल्या होत्या, त्यामुळे यायला मला उशीर झाला, त्याबद्दल आपली दिलगिरी पण व्यक्त करतो. आणि मी मुद्दामून म्हणजे डॉक्टर मोहन आगाशी यांचं गोव्याच्या सगळ्या लोकांच्या वतीनं आणि गोवा सरकारच्या वतीने आपलं खूप खूप अभिनंदन. आपल्याला अवॉर्ड पुरस्कार म्हणजे गोव्यामध्ये आपल्याला आपलं डेडिकेशन फिल्म इंडस्ट्रीमध्ये, नाटक क्षेत्रामध्ये आणि खास करून वैद्यकीय क्षेत्रामध्ये, आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असतानाही आपण विशेष करून म्हणजे आपण ज्या म्हणजे सायकेट्रिक या ह्याच्यामध्ये आपण काम करतात, त्यासाठी आपलं पुण्यातलं काम हे सर्वश्रुत आहे, आणि त्यासाठी खूप कमी लोक या फील्डमध्ये काम करतात. म्हणजे आणि एक तर दोन्ही क्षेत्रामध्ये फिल्म इंडस्ट्री आणि मेडिकल क्षेत्रामध्ये काम करणं तसं खूप कठीण आहे. तशी खूप म्हणजे विशेष करून मेडिकल फॅकल्टीमध्ये लोक एकदा दुसऱ्या सेक्टरमध्ये गेल्यानंतर मेडिकल फॅकल्टी विसरून जातात. खूप लोक आहेत तसे, इव्हन द इन द पॉलिटिक्स, माझ्यासारखे लोक जे मेडिकल क्षेत्रातून पॉलिटिक्स मध्ये आल्यानंतर मेडिकल फॅकल्टी विसरून गेलेले आहेत. पण आपण या क्षेत्राला विसरला नाही आहे, त्यासाठीही डेडिकेटेडली आपण काम केलेलं आहे. त्यासाठी आपलं खूप खूप अभिनंदन आणि आपल्या कार्यासाठीही खूप खूप शुभेच्छा. मी आपला जास्त वेळ घेणार नाहीये.
आपण मुद्दामून फक्त वर्ल्ड प्रीमियर आणि बाकीच्या फिल्म पाहण्यासाठी आज आणि उद्या 2 दिवस आपल्याला वेगवेगळी फिल्म इथं पाहायला मिळेल. गोव्यातील लोक तशी बोलतात कोकणी आणि फिल्म बघायची झाली तर हिंदी आणि मराठी ते प्रिफर आणि कम्युनिकेशन करायचं झालं ट्रान्सलेशन करायचं झालं तर ते इंग्लिशमध्ये प्रिफर करतात. त्यासाठी हिंदी आणि मराठी फिल्म पाहणं गोव्यातील लोकांना खूप आवडतात. पण गोव्यातील थिएटर्समध्ये मराठी फिल्म कमी दाखवली जातात. मला वाटतं संजय शेट्टी यांनी इनिशिएटिव्ह घेऊन अशा मराठी फिल्म्स गोव्यामध्ये कंटिन्यूस आणण्यासाठी प्रयत्न केले तर गोव्यातील लोक तेही मराठी फिल्म्स बघतील याची मला खात्री आहे. आणि नक्कीच म्हणजे फक्त महोत्सव करण्याऐवजी संजयने इनिशिएटिव्ह घेऊन वेगवेगळी मराठी फिल्म गोव्यामध्ये दाखवण्याचंही प्रायोजन करावं. गोव्यामध्ये जरी थिएटर्स कमी असेल तरी नाट्यगृह खूप म्हणजे 10 ते 12 ठिकाणी अशा पद्धतीचे नाट्यगृह आहेत दॅट कॅन बी कन्वर्टेड इनटू द थिएटर्स अँड इट इज पॉसिबल. मला वाटतं या ठिकाणी आलेले प्रोड्युसर्स फिल्म फायनान्सर्स याने जर प्रयत्न केला तर एक चांगला प्लॅटफॉर्म गोव्यामध्येही अशा पद्धतीने होऊ शकेल. आम्ही एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा मला वाटतं बरेच जण या ठिकाणी फिल्म शूटिंग करायला बरीच लोक येतात. आम्ही विथ द सिंगल विंडो क्लिअरन्स म्हणजे एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा या मार्फत आम्ही सिंगल विंडो क्लिअरन्स फिल्म शूटिंगसाठी करायला द्यायला लागलोय. आणि डेफिनेटली वॉट एव्हर द कॉपरेशन रिक्वायर्ड फॉर यू फॉर द फिल्म शूटिंग पर्पज इन द गोवा आवर एंटरटेनमेंट सोसायटी इज रेडी टू गिव्ह यू. आणि एक प्रामुख्याने एक गोष्ट मुद्दामून सांगेल म्हणजे गोवा फिल्म फेस्टिवलमध्ये आपला फिल्म आणायचं असेल तर आय थिंक 50% मॅडम 50% कलाकार गोव्यातले. आमच्या फिल्म फेस्टिवलला किती 50% कलाकार आमच्या काय 30% गोव्यातील लोकांना घेऊन जर तुम्ही अपॉर्च्युनिटी दिली तर तुमचा फिल्म आमच्या फिल्म फेस्टिवलमध्ये पण तुम्ही कॉम्पिटिशनला आणू शकता. आणि इवन दो वी आर गिव्हिंग द सबसिडीज फॉर दॅट फिल्म त्यासाठी गोव्यातील मुलं आणि मुलींना ज्यांना हिरो आणि हिरोईन व्हायचं आहे त्यांच्यासाठीही चांगली गोष्ट असेल. त्यामुळे तुम्ही गोव्यातील कलाकारांना घेऊनही जर फिल्म शूट केलं तर गोवन फिल्म फेस्टिवलसाठी आणि इवन दो द गोवन सबसिडी विच वी आर गिव्हिंग फॉर द मराठी आणि कोकणी आम्ही फक्त कोकणीसाठीच देतो असं नाहीये मराठी फिल्मसाठीही आम्ही सबसिडीज पण देतो आणि अवॉर्डसाठी पण अशा पद्धतीने. पण आमचे टेक्निशियन्स आणि बाकी मुलामुलींना घेणं हे गरजेचं आहे. त्यामुळे गोव्यातीलही जास्तीत जास्त मुलांना पार्टिसिपेट व्हायला याची संधी मिळेल. परत एकदा म्हणजे या मराठी महोत्सव फिल्ममुळे कितीतरी मराठी कलाकारांच्या बरोबर फोटोशूट करायला मलाही मिळालं. त्यामुळे मी स्पेशली थँक्स फॉर द संजय शेट्टी आणि विन्सेंट ग्राफिक्स. परत एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद जय भारत. आणि तुम्ही चित्रपट रसिक आता यामध्ये आमचा कुठलाही मध्ये कुठला सोहळा किंवा कार्यक्रम असणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देते आणि सर्वांचा अभिवादन करते आणि पुढच्या 2 दिवसामध्ये चित्रपटांचा आनंद घ्या. विन्सेंट ग्राफिक्स संजय शेट्टी और संजय शेट्टी ब्रदर्स की तरफ से 14 मराठी फिल्म फेस्टिवल गोवा में स्टार्ट हो रहे हैं और उसमें डॉक्टर मोहन आगाशी को अवार्ड दिया है. लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड उन्होंने दिया है. महेश मांजरेकर जी का वर्ल्ड प्रीमियर शो यहाँ पे रिलीज हो रहा है. मुझे लगता है मैं संजय शेट्टी और विन्सेंट ग्राफिक्स इनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. पूरे महाराष्ट्र से 50 से ज़्यादा कलाकार फिल्म प्रोड्यूसर एक्टर्स यहाँ पे आए हैं. उनके लिए भी बहुत बहुत शुभकामनाएं. इस अवसर पर गोवा में इस तरह का मराठी फिल्म फेस्टिवल गोवन फिल्म फेस्टिवल और इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल इस तरह के फिल्म फेस्टिवल यहाँ पे आयोजन किए जाते हैं. Goa is well known for the international film festival and other type of activities. Thank you.